अर्थमंत्र्यांनी काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये मुंबई महानगरपालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख केलाय। यावरून शिवसेनेने स्थायी समितीत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अभिनंदनाचा ठरावच मांडला। पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून मुंबई मनपा सत्ताधारी शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येते। मात्र अर्थमंत्रालयाने मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचं प्रशस्तीपत्रक दिल्यानं भाजपच्या मुद्द्यातली हवाच निघून गेली। पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डिंग शहरात लावण्याची शिवसेनेने प्रशासनाकडे मागणी केली। शिवसेनेच्या या प्रकाराची भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार खिल्ली उडवली। बुडत्याला गाडीचा आधार असल्याची टीका शेलारांनी केली। फायनान्स मिनिस्टर जेटली साहेबांनी जे आज वक्तव्य म्हणजे परवाच्या दिवशी केलेलं आहे ते खरं वक्तव्य केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने की देशात मुंबई महानगरपालिका ही एक नंबरवर आहे। जो कारभार आहे तो संपूर्ण कारभार पारदर्शकतेचा कारभार आहे आणि म्हणून एक नंबरवर आलेला आहे आणि खरोखर आम्हाला खूप याचा आनंद झाला आणि त्या निमित्ताने आम्ही मुंबईचे कमिशनर अजय मेहता साहेबांचं आम्ही अभिनंदन केलं। त्याचबरोबर चारी अतिरिक्त आयुक्त, प्रत्येक वॉर्डचे आमचे वॉर्ड ऑफिसर, जेईई म्हणजे खालचा ना खालचा जो कर्मचारी आहे ह्याचं आम्ही अभिनंदन करतोय। अतिशय तोकडा आणि एका अर्थाने अपुरा आहे अशा डाटाच्या आधारावर काढलेला निष्कर्ष आहे असा स्वतः अहवाल सांगतो आहे। आणि त्यामुळे जेव्हा आता जनता पारदर्शी कारभारावर प्रश्न विचारायला लागली त्यावेळेला बुडत्याला काठीचा आधार अशा पद्धतीने लगेच शिवसेनेचे महानगरपालिकेतील नेते त्याच्यावर पोपटपंची करू लागलेले आहेत। आणि म्हणून मी सगळे डिटेल्स सांगणार नाही, बट वेस्ट मॅनेजमेंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, एज्युकेशन, हेल्थ केअर, सेफ्टी, पोल्युशन, ई सोल्युशन्स या सगळ्या मुद्द्यांवर या अहवालात कुठेही भाष्य केलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।